पण मग एक जागा अशी एकच व्यक्ती आहे जिच्याकडे माणूस कितीही चुकला तरी जाऊ शकतो. कोण? आई. बाळा, अगं पाणी तरी पी न. घे ना पाणी तरी पी बाळा. नकोय ग मला, नकोय. आई अगं का करताय तुम्ही हे सगळं माझ्यासाठी? आणि मला का आणलं तुम्ही इथे? बाबांनी सांगितलं होतं ना मी मेले तुमच्यासाठी. बाबा काही म्हणू शकतात, पण मी तुझी आई आहे ना ग. इतके वर्ष तू कुठे होतीस बाळा? देवळाजवळ तू बेशुद्ध कशी पडलीस? सांग ना बाळा, असं कसं घडलं? आई अगं ताई, ओळखलंस मला? अगं मी शेखर. शेखर? अरे अरे केवढा मोठा झालास तू. अगं पण तुझ्यासाठी अजूनही मी लहानच आहे. ताई घे, दूध घे. नकोय मला, काहीच नकोय मला. जमलंच मला विष द्या. मला मला नाही जगायचं आता. अगं हे काय बोलतेस तू? एकतर 8 वर्षांनी तू इथे आलीस आणि तेही अशा अवस्थेत. आता काय म्हणालीस तू की मी मोठा झालोय? मग काय झालंय ते मला खरं खरं सांग. मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहीन. अगं बोल ना. तू नाही बोलीस तर मला कसं कळेल की काय झालंय तुझ्यासोबत ते? बाबांनी माझ्यासाठी या घराचे दरवाजे बंद केले तेव्हा माझ्याकडे जीव देण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पण एका भल्या माणसाने माझा जीव वाचवला आणि माझ्याशी लग्न केलं. त्यांची 2 मुलं मी माझी मुलं म्हणून सांभाळली. सगळं सुरळीत चाललं होतं ग. पण मलाच कशी काय अवदसा सुचली देव जाणे, आणि मी माझ्या संसाराची माती करून घेतली ग आई. सुमा, हा? सुमा? कोण सुमा? सुमा अगं आम्ही तुला शोधत होतो. मी अस्मिता अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर. पण मी नाही ओळखत तुम्हाला. पण यश, पिऊ आणि सुधीरला तरी ओळखतेस ना? अगं ते वाट पाहतायत तुझी. तुम्ही हिच्या आई ना? हो. आणि तुम्ही? मीचा लहान भाऊ शेखर आहे. तुम्हाला ही कुठे सापडली? नरक चतुर्दशीच्या पहाटे अंबा मातेच्या मंदिराजवळ ही बेशुद्ध तोड पडली होती आणि तिला आम्ही घरी घेऊन आलो. डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर ती शुद्धीवर आली. त्यानंतर ती मला पाहून घाबरली. इतक्या वर्षांनी तिने मला पाहिलं, त्यामुळं कदाचित ती माझा चेहरा विसरली असेल. मी आईच्या घरी आहे हे मला माहीतच नव्हतं. आणि 8 वर्षानंतर मी माझ्या भावाला पाहिलं, त्यामुळे परका पुरुष समजून मी त्याला घाबरले. पण मग तू सुधीरला फोन का नाही केलास? सुधीर कोण आहे? सुधीर म्हणजे सुमाचे, आय मीन लीनाचे मिस्टर. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. तिने आम्हाला काहीच सांगितलं नाहीये. सुधीर आणि आम्ही तुम्हाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करत होतो, पण तुमचा फोनच लागत नव्हता. आणि तुमचा फोन आज सकाळी आम्हाला मंदिराजवळ सापडला. सुमा अगं तू घरी परत का नाही गेलीस? तुला अशी काय गरज पडली की सगळे दागिने आणि पैसे काढावे लागले तुला घरात? आणि तुम्हाला भेटायला येणारा तो तरुण कोण होता?